निलेश घायवळवर काल रात्री उशिरा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। निलेश घायवळवर एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहे। निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। मुलांना भाजीपाला, दूध, अंडी पुरवणाऱ्या कंपन्यांकडून धमकावून खंडणी मागितली असल्याचा आरोप होतोय। तर घायवळवर आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले पाहूयात। कोथरूड गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल आहे। कोयत्यानं हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। घरावर केलेल्या छापेमारीत काडतुसं सापडली आहे, त्यावरूनही गुन्हा दाखल आहे। बनावट नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा दाखल आहे। पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे। निलेश आणि सचिन घायवळनं 10 फ्लॅट नावावर करून घेत खंडणी मागितली, त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सिम कार्ड दुसऱ्याच्या नावानं वापरल्याप्रकरणी गुन्हा आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। मुसा गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। तर एका कंपनीकडून 45 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। असे 10 गुन्हे फरार घायवळवर दाखल झालेले आहेत। दरम्यान पोलिसांनी याच संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डेअरीच्या अकाउंटवरती पैसे 45 लाख घेऊन त्यानंतर त्यातला जो आरोपी आहे किंवा त्याच्या नावावर जी कंपनी आहे त्यांनी त्या अकाउंट मधले पैसे कॅश काही विड्रॉ करून काही ऑनलाईन हे निलेश घायवळ, सचिन घायवळ आणि बाकी त्याच्या टोळीतील लोक आहेत यांच्यासाठी त्यांनी ते पैसे विड्रॉ केले आहेत। अशा प्रकारे 1-2 टप्प्यामध्ये त्या कंपनीकडून त्यांनी खंडणीच्या स्वरूपामध्ये 45 लाखाची अमाऊंट बळजबरीने प्रतीक्षा करून किंवा भीती दाखवून त्यांच्याकडून वसूल केलेली आहे। त्याबद्दल आपल्याकडे तक्रार दाखल आहे। त्यातले फिर्यादी आपल्याकडे आले होते, त्यांना